नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमात शिक्षण ते करिअर, बँकिंग ते व्यवसाय, आरोग्य, वास्तुशास्त्र अशा विविध टप्प्यांचा आपण वेध घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत 10वी नंतरचं करिअर किंवा 10वी नंतर करिअरची निवड कशी करावी, त्याचबरोबर इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षांमध्ये यश कसं मिळवाल या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत दिशा अकॅडमीचे प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी नितीन सरांचं आमच्या मध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास कदम सर हे दिशा अकॅडमी वाई आणि दिशा स्टडी सेंटर वाईचे संस्थापक संचालक आहेत। सुमन एज्युकेशन सोसायटी, दिशा पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाईचेही ते संस्थापक संचालक आहेत। त्याचबरोबर कदम सरांना इंदिरा गांधी ग्लोबल अचीवमेंट अवॉर्ड 2014 हा पुरस्कार प्राप्त झालाय। तसंच ग्रामीण भागातील शैक्षणिक चळवळ आणि त्याचे सामाजिक परिणाम या विषयावरील त्यांच्या प्रबंधाला व शैक्षणिक चळवळीला द ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कोलंबो श्रीलंका विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी क्वालालंपूर मलेशिया इथे 2015 मध्ये बहाल करण्यात आली आहे। चला तर आपण ह्या विषयाला लगेचच सुरुवात करूया। सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण खरं तर करिअर बद्दल बोलणार आहोत। सगळ्यात अगोदर करिअरची निवड कशा प्रकारे करणं आवश्यक आहे? खरं बऱ्याच वेळा करिअरची निवड आपल्याकडे एक ट्रॅडिशनली बेसवर होते, जे अकॅडमिक्स मार्कांवर आपण प्रत्येकजण करिअर निवडतो, पण बेसिकली त्यांच्या मूलभूत क्षमता ओळखणं ही सगळ्यात मेजर महत्त्वाची गोष्ट आहे आणि क्षमतानुसार पुढचे करिअर ऑप्शन्स आपल्याला निवडता येऊ शकतात। या बेसिकली या अँगलनं आपण काय विचार करू शकतो की करिअरची निवड करताना मग ॲबिलिटीज आयडेंटिफाय कशा करायच्या, मग ॲबिलिटीज आयडेंटिफाय करण्यासाठी मग कोणकोणत्या प्रकारच्या क्षमता त्या आहेत त्याच्यामध्ये बेसिक येतात की अकॅडमिक क्षमता असतील, त्याचबरोबर त्यांच्या ज्या इतर आपण इनेट क्षमता म्हणून आपण अशा दोन प्रकारच्या क्षमता त्यांच्या राहतात। आता अकॅडमिक क्षमतांचा विचार आपण करायला गेलो तर अकॅडमिक क्षमतामध्ये आपण दोन पद्धतीने काम करू शकतो। एक पहिली गोष्ट आहे तर त्यांच्या शालेय जीवनातल्या असणाऱ्या क्षमता असतील, म्हणजे थोडक्यात त्यांचे स्कूलचे मार्क असणार आहेत, आणि सेकंड त्यातला पार्ट आहे तो त्यांच्या इनेट्स आहेत, म्हणजे त्यांचे जन्मजात गुण म्हणू आपण अशा प्रकारच्या क्षमता असणार आहेत। या दोघांची ओळख करणं खूप गरजेचं आहे। बरोबर आहे सर। खरं तर आता नुकताच 12वीचा रिझल्ट लागलाय, आता 10वीचा रिझल्ट देखील आता थोड्याच दिवसात लागेल। एकूणच जेव्हा करिअर निवड नेमकं कशी करावी ह्याविषयी आज आपण खरं तर मार्गदर्शन करतोय। क्षमतेबद्दल आता तुम्ही बोललात, ॲबिलिटी बद्दल बोललात, हे ॲबिलिटी स्किल नेमकं कसे ओळखावे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील? बेसिक मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे जे अकॅडमिक ॲबिलिटी आपण ह्या मुलांच्या शालेय जीवनातल्या अभ्यासावर तर शोधतोच, त्याच्यामध्ये जनरली काय होतं की स्कूलचे जे मार्क असतात त्या स्कूलच्या मार्कवर आपल्याला त्यांच्या पर्सेंटेजनुसार त्यांची बौद्धिक क्षमता कळते, त्यासोबत त्यांची ॲप्टिट्यूड क्षमता जी आहे की जी स्किल बेस ओरिएंटेड राहते, अशा आपण काही ॲप्लिकेशन लेवलच्या परीक्षा शालेय जीवनात मुलांच्या पाहतो, जसं NTSC आहे, ऑलिम्पियाड आहेत किंवा स्कॉलरशिप परीक्षा आहेत। अशा अनेक परीक्षांच्या आधारे आपण मुलांच्या शैक्षणिक क्षमता पाहू शकतो। आणि दुसरी जी महत्त्वाची इनेट ॲबिलिटी, उपजत गुण जे शोधायचे त्यासाठी दोन प्रकारे आपण वर्कआउट करू शकतो। एक त्यातला भाग असेल तो म्हणजे त्यांची पेन पेपर टेस्ट, म्हणजे त्याला आपण ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणू, आणि दुसरी जी आहे ती त्यांची इनेट टेस्ट, म्हणजे त्याला आपण DMIT टेस्ट म्हणू शकू, दॅट इज फिंगरप्रिंट टेस्ट असंही त्याला म्हणता येतं, डर्मॅटोग्राफिक अँड मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट। त्या दोघांच्या सहाय्यानं आपण मूलभूत क्षमता आणि त्यांच्या बौद्धिक क्षमता ह्या दोघांचा आपण रिसर्च किंवा वर्कआउट करू शकतो। बरोबर। अर्थातच ह्या दोन्ही टेस्ट झाल्यानंतर आपण योग्य दिशा त्यांना सांगणार आहोत, ती म्हणजे क्षमतेनुसार करिअर कोर्स नेमका कोणता निवडावा ह्याची, त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? कारण की अनेकदा असं होतं की मुलांना वेगळंच आवडत असतं, पालकांची वेगळीच आवड असते आणि या सगळ्यामध्ये आपण जी टेस्ट घेतो त्याच्यामधनं वेगळंच काहीतरी निष्पन्न होत असतं, त्याविषयी? अगदी बरोबर आहे। बऱ्याच वेळा आपण अकॅडमिक्स मार्कांवरच बरंचसं ठरवतो। जनरली ट्रेडिशनली असं होतं की खूप चांगले मार्क मिळाले की सायन्सला ॲडमिशन होतं, ॲव्हरेज मार्क्स मिळाले की कॉमर्सला ॲडमिशन, आणि त्याच्यात कमी मार्क मिळाले की आपण आर्ट्सला ॲडमिशन घेतो। पण याच्यामुळे एक जाणीवपूर्वक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक पालक किंवा मुलांनी की एखादा 70-80% मुलाला आपण कोणत्याही कोर्सला ॲडमिशन घेतलं तर तो कोर्स कंप्लीट करेल, पण करिअर करेल का हे सांगू नाही शकत। इथं शिकणं आणि करिअर करणं दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत आणि याच्यातलाच फरक थोडक्यात आपल्या लक्षात आला पाहिजे। इनेट ॲबिलिटी आणि अकॅडमिक ॲबिलिटी ह्या दोघांचं संतुलन प्रॉपर साधलं तरच आपण करिअरचे चांगले ऑप्शन निवडू शकू, मग ते आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, मे बी आणि त्याच्यासाठी अदर ऑप्शन्स भरपूर तसे आहेत आपल्याला। बरोबर आहे। अर्थातच भरपूर ऑप्शन्स शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता उपलब्ध आहेत आणि अशा प्रकारच्या टेस्ट म्हणजे ॲबिलिटी ओळखण्यासाठी देखील उपलब्ध आहेत। मात्र जेव्हा इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचा विषय निघतो तेव्हा आज
अनेक लोक करिअर करू इच्छितात या दोन्ही क्षेत्रांमध्ये. 12वी नंतर जेईई मेन आणि ॲडव्हान्स आणि त्याचबरोबर नीट आता फार महत्त्वाची परीक्षा समजली जाते. एकूणच ह्या दोन्ही परीक्षांचा पेपर पॅटर्न कसा असतो आणि ही परीक्षा द्यायच्या आधी विद्यार्थ्यांनी कशी तयारी केली पाहिजे? जरूर. मी पहिल्यांदा पेपर पॅटर्न बद्दल बोलेन. जेईई मेन्सचा म्हणजे इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी असणारा जेईई मेन्सचा जो पेपर आहे, या जेईई मेनच्या पेपरमध्ये जवळपास 360 मार्काचा हा पेपर असतो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स याचे 3 सेक्शन आहेत आणि प्रत्येक सेक्शनला त्यातले 30-30 क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन त्याच्यातला 4 मार्कासाठी, असे 90 क्वेश्चन्स इंटू 4 मार्क, 360 मार्काची परीक्षा ही जेईई मेनची. ॲडव्हान्सचा पॅटर्न त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. नीटसाठी मात्र पेपर पॅटर्न पूर्ण वेगळा. याला 11वी-12वीचा सीबीएसईचा सिलेबस आहे आणि 720 मार्कांची नीटची एक्झाम आहे. या 720 मार्कांमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे 3 सेक्शन येतात. फिजिक्ससाठी 45 क्वेश्चन्स, बायोसाठी 90 क्वेश्चन्स आहेत, केमिस्ट्री 45 क्वेश्चन, अशी 180 क्वेश्चन्स, 180 मिनिटं आणि 720 मार्कांची परीक्षा राहते. हा नीट आणि जेईईसाठीचा असणारा पेपर पॅटर्न झाला. सिलेबस टोटली सीबीएसई बोर्डचा 11वी-12वीचा टोटल सीबीएसई बोर्ड पॅटर्नवर ही परीक्षा राहते. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम हा त्यातला मेजर पार्ट आहे. बरोबर. येस, बरोबर. पण अर्थातच ह्या दोन्ही परीक्षांची तयारी आणि सुरुवातीपासूनच म्हणजे खरं तर पाया मजबूत असणं आवश्यक आहे. खरं तर 10वी-12वी नाहीच तर 8वी पासूनच खरं तर ह्या परीक्षा जर द्यायच्या असतील तेव्हापासून पाया मजबूत करणं आवश्यक आहे. त्याबद्दल अगदी थोडक्यात काय मार्गदर्शन कराल? इयत्ता 8वी पासून काम करणं हे खूप महत्त्वाचं राहतं, कारण फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आपल्याला रिझल्ट देणार आहेत आणि फाउंडेशन स्ट्रॉंग हे तुमचं 8वी पासूनच होऊ शकतं. मेजरली ह्या सगळ्या परीक्षा फक्त इन्फॉर्मेशन बेस्ड नाही आहेत, ह्या सगळ्या परीक्षा ऍप्लिकेशन बेस्ड आहेत आणि ऍप्लिकेशन बेस्ड असण्यासाठी बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण खूप चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीवर वर्कआउट करू शकतो. त्यामुळे मला वाटतं की इयत्ता 8वी पासून मुलांनी या परीक्षांची तयारी करावी, म्हणजे ऑलिम्पियाड सारख्या किंवा NTS सारख्या परीक्षेला फुल फोकस ठेवून काम करावं आणि त्यानंतरच हे 11वी-12वीच्या ॲडव्हान्स सारख्या परीक्षा किंवा नीट सारख्या परीक्षा आपण क्रॅक करू शकाल. त्याचसोबत 11वी ही तितकीच महत्त्वाची मुलांसाठी असणार आहे. 11वीचा पॅटर्न बघायला गेलो आपण तर आत्ता जेईईचे असणारे पेपर्स किंवा नीटचे असणारे पेपर्स या दोघांमध्ये सुद्धा 11वीचं वेटेज जवळपास 50% आहे. जर सिलेबस तुम्ही आणि आत्ताचा पेपर बघितला रिसेंटली झालेला तर यात जवळपास आउट ऑफ 90 क्वेश्चन 45 क्वेश्चन्स हे 11वीच्या सिलेबस होते आणि नीटमध्ये सुद्धा जवळपास 42% वेटेज हे 11वीसाठी होतं. त्यामुळे 11वीच्या पहिल्या दिवसापासून मुलांनी अभ्यास करणे खूप आणि खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. अर्थातच म्हणजे हे इथून सुरुवात खरं तर होते आणि नंतर ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण उतरतो. जेव्हा स्पर्धा परीक्षांमध्ये उतरतो तेव्हा यश मिळणं फार आवश्यक असतं. हे यश कुठल्या दृष्टिकोनातून मिळवलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? बेसिकली खरं ह्या सगळ्या एक्झामचा रिझल्ट हा एका स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगशी कनेक्टेड आहे. तिथं मग आपण नुसतं लेबर मेहनत करून काही उपयोगच नाही. म्हणजे कुठलाही प्लॅन अगदी त्याला आपण क्लिअर कट एक डॉंकीबर्ड शब्द वापरतो की अशा कुठल्याही टाईपमध्ये खरं काम करून चालत नाही. प्रॉपर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ही गोष्ट खूप मॅटर करते. ह्या एक्झामचं सिलेक्शन फक्त खरं 2 किंवा 3 शब्दांशी कनेक्टेड आहे. बेसिकली पहिला शब्द आहे तो टाइम, सेकंड वन इज प्रेशर आणि थर्ड वन इज ऍप्लिकेशन. वेळ, प्रेशर आणि ऍप्लिकेशन ह्या 3 गोष्टी जर मुलांना प्रॉपर बॅलन्स करता आल्या तर या एक्झाम्स आपल्याला रिझल्ट नक्की देऊ शकतील. खूप मुलं स्टुडियस असतात, खूप चांगले मार्कही मुलांना 10वी पर्यंत असतात, पण हे चांगले मार्क त्यांच्या एंट्रन्स एक्झामला कन्वर्ट करू शकत नाहीत करिअर्समध्ये. याचं बेसिक रिजन टाइम आणि त्याच्यासाठी असणारा प्रेशर सांभाळण्याचा भाग ही मुलं त्यावेळेस बॅलन्स करू शकत नाही आणि म्हणून ऍप्लिकेशन कमी पडतं, प्रेशर बॅलन्स करता येत नाही आणि रिझल्ट मुलांचा डाऊन येतो, कॉम्पिटिटिव्हचा रिझल्ट डाऊन येतो. बरोबर. आणि अनेकदा असं होतं की हे जे पेपर पॅटर्न असतं ते ऍप्लिकेशन बेस असल्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान हे फार महत्त्वाचं असतं. प्रत्येक वेळेस प्रॅक्टिकल नॉलेज, छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर ह्या सगळ्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून विशेष काही सूत्र असतात, त्या विशेष सूत्रांविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. नक्की. या परीक्षांचा सक्सेस हा खरं तर 2 ते 3 गोष्टींशी कनेक्टेड आहे. म्हणजे पूर्ण 2 वर्ष मुलांची 11वी-12वीची मेहनतीची वर्ष आहेत आणि या 2 वर्षाचा टोटल प्लॅन हे 2 ते 3 सेक्शनशी कनेक्टेड आहे. फर्स्ट एक तर टीचिंग प्लॅनिंग परफेक्ट असायला पाहिजे. सेकंड म्हणजे त्याचं स्टडी मटेरियल प्रॉपर फॉलो केलं गेलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट आहे की त्याच्यातल्या मुलांच्या ज्या बेसिक ॲबिलिटीज आहेत त्या आयडेंटिफाय करून त्याच्यावर मुलांचा सेल्फ स्टडीचा प्लॅन सेट असायला पाहिजे. आणि या सगळ्यात रोल महत्त्वाचा येतो तो फॅकल्टीचा, टीचर्सचा. तर टीचिंग प्लॅनिंग, स्टडी मटेरियल आणि फॅकल्टी ही खरं या परीक्षांच्या यशाची त्रिसूत्री म्हणायला काही हरकत नाही. त्या तिघांवर आपण रिझल्ट किंवा नक्कीच चांगला एखाद्या पोझिशनला आपण मुलं नेऊ शकतो. बरोबर. ही त्रिसूत्री तर महत्त्वाचीच आहे, मात्र विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्यानंतर त्रिसूत्री जर चांगली असेल तर नक्कीच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, पण विद्यार्थ्यांनी मेहनत किती घेणं आवश्यक आहे?
ऑफकोर्स हा तर मेजर पार्ट आहे, कारण आपण कितीही प्रोव्हाइड केलं मुलांना आणि मुलांनी जर मेहनत नाही घेतली तर तो रिझल्ट येऊ शकत नाही. असं याला कुठं टेंटेटिव्ह बेस असं नाही आहे, पण जनरली सांगायला गेलं तर मुलांनी 8वी पासून जर अभ्यास करत असतील तर बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे मुलं रिझल्ट हा लवकर आणू शकतील. पण 11वीला गेल्यानंतर अभ्यासाला जर मुलं लागली तर मात्र त्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे, कारण मूलभूत संकल्पना क्लिअर करणं आणि त्यानंतर त्याच्यावरच्या ॲप्लिकेशन्सवर काम करणं, अशा दोन्ही टाईपमध्ये मुलांना वर्कआउट करावं लागेल तिथं. याचा अर्थ आपण दिवसांचे काही तास जर वर्कआउट करायला गेलो तर अगदी 10 तास 12 तास सुद्धा कमी पडतील असं म्हणायला काही हरकत नाही. जनरली प्लॅन करताना काय असावं की तुम्ही सेल्फ स्टडी, म्हणजे एक तर असं क्लास टीचिंग इम्पॉर्टंट असणार आहे, सेकंड वन तुमचा सेल्फ स्टडी मॅटर करेल, थर्ड वर तुमची रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर टेस्ट पेपर आहेत. ह्या 4 स्टेजेसला तुम्ही काम चांगलं करत गेलात तर कदाचित तुम्ही रिझल्टला चांगलं पोझिशनला नेऊ शकाल तिथं. मग क्लास टीचिंग कसं आहे त्याच्यावर तुम्हाला किती समजलेलं आहे, सेल्फ स्टडी तुम्ही कसा करताय त्याच्यावर तुमचे प्लॅनिंग्स कसे सेट होत आहेत, रिव्हिजन एक्झामच्या अगोदर तुमची कशी पॅटर्नमध्ये सेट केली आणि फायनली टेस्ट पेपर तुम्ही कसा बॅलन्स करताय यावर तो रिझल्ट डिपेंड निश्चित राहतो. खरंय खरंय. त्याचबरोबर अर्थातच मेहनत आणि आवड हे विद्यार्थ्याचं फार महत्त्वाचं खरं तर धोरण असलं पाहिजे. तसंच अनेकदा होतं की इंजिनिअरिंगला आपण ॲडमिशन घ्यायची असते, मात्र इंजिनिअरिंगमध्ये अनेक ब्रँचेस आहेत. मग ह्यामध्ये योग्य ब्रँच कशी निवडायची त्याबद्दल काय सांगाल? इंजिनिअरिंग खूप व्हास्ट फील्ड आहे खरं, आणि या प्रत्येक फील्डला आपण विचार करायला गेलो तर इव्हन महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्रात जवळपास 350 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. ॲटॉनॉमस कॉलेजेस आहेत, ॲटॉनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यानंतर जवळपास बाकीच्या रेग्युलर युनिव्हर्सिटीज आहेत. 11 विद्यापीठांचा विचार करायला गेलं तर 350 कॉलेजमध्ये अप्रॉक्सिमेटली जवळपास 74 पेक्षा जास्त इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत. आणि ह्या 74 ब्रांचेसमधून आपल्याला आवडणारी ब्रांच कशी निवडायची त्याच्यासाठी बऱ्याच काही गोष्टींवर काम करणं गरजेचं राहतं. मग ॲबिलिटीशी अकॉर्डिंग ब्रांच राहते. मग यात इंडस्ट्रियल ब्रांचेसचा एक ग्रुप आहे, टेक्निकल ब्रांचेसचा एक ग्रुप आहे, केमिकल बेस्ड ब्रांचेसचा एक ग्रुप आहे, कम्प्युटर बेस्ड ब्रांचेसचा एक ग्रुप आहे तिथं. मग जसं की मुलांचं लॉजिक स्ट्रॉंग असेल, त्याचं इमॅजिनेशन चांगलं असेल, ग्रॉस मोटर स्किल चांगलं असेल तर यांनी नक्की इंडस्ट्रियल ब्रांचेस निवडाव्यात. आणि हे सगळं स्वभाव गुणांशी सुद्धा कनेक्टेड येतं. जी मुलं ओपन माइंडेड आहेत, की जी थोडं प्लॅटफॉर्म जास्त घेणारी मुलं आहेत, अशी मुलं इंडस्ट्रियल ब्रांचेसला मॅच होतात. आणि जी मुलं स्वभावानी शांत आहेत, लाजोळ आहेत, थोडी एक रिझर्व माइंडेड आहेत, अशी मुलं टेक्निकल बेस्ड ब्रांचेसला मॅच होतात, की जिथं आपलं काम झालं संपला विषय. जसं कम्प्युटर आहे, ENTC, इलेक्ट्रॉनिक्स, इथं आपलं काम झालं संपला विषय, ग्रुप नाही, गर्दी नाही, लिडिंग नाही. मग असा स्वभाव गुणांचा सुद्धा मुलांच्या ब्रांचच्या वर्किंगवर इफेक्ट हा नक्की पडत असतो. या अनुषंगानं वर्कआउट करून आणि इनेट ॲबिलिटी जे मगाशी आपण बोललो त्या सगळ्यांना शोधून ब्रँडचं सिलेक्शन करायला नक्कीच हरकत नाही. बरोबर. म्हणजे ती छोटीशी टेस्ट दिली तर नक्कीच विद्यार्थ्याला नेमकी कशाची आवड आहे, कशामध्ये तो चांगलं उत्तम करिअर करू शकतो याबद्दल आपण खरं तर मार्गदर्शन करू शकता. आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. जी वो हम सोच रहे थे कि अगर कुछ 25 लाख अगर ठीक है तो। आंटी जी कम से कम 50 लाख और हाँ एक फ्लैट और एक लंबी सी गाड़ी. हाँ अगर ये आप दे सकते हैं तो बात करते हैं. बदल रहा है इंडिया का स्वाद. फ्रूट्स अप, फ्रूट भी फिश भी. जो विरासत मुझे अपनी माँ से मिली वही मैंने अपनी बेटी को भी दी. सहसा मेरा हेयर स्पेशलिस्ट. सहसा. सहसा. घरात देवीला स्थान नाही. जर देवीच नाही तर देवाऱ्याचं काय काम या घरात. श्रद्धेच्या लढाईची नवी कहाणी कुलस्वामिनी. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता स्टार प्रवाहवर. फक्त उजाला सुप्रीम पिवळेपणा घालवते कारण फक्त हिच्यात आहेत अल्ट्रा रेडियन्स मॉलिक्युल्स. उजाला सुप्रीम, सफेदीच्या पुढे उजाला. All the others, oh they just guess. The few good men, the men with class. The few good men, the men with class. For men with class, 100% perfume liquid that lasts for up to 12 hours. Park Avenue Premium Perfumes. सेट टॉप बॉक्स म्हणजे डिश टीव्ही, कारण डिश टीव्हीच 10 कोटी लोकांची पसंती आहे आणि भारताचा सर्वाधिक विश्वासार्ह DTH ब्रँड. सेट टॉप बॉक्स म्हणजे डिश टीव्ही. गोदरेज प्रोटेक्ट मास्टर ब्लास्टर हँडवॉश याचा मेळ आहे फक्त नैसर्गिक गोष्टींची. अस्वच्छता आणि जंतूंची याचं जुनं वैर आहे. गोदरेज प्रोटेक्ट, एक अशी फॅमिली जी करते तुमच्या फॅमिलीचं संरक्षण. अरे क्या हो गया?
जुएं हो गए ये सर में और ये नखरे कर रही है। ओहो, जुओं की पकड़ भी मजबूत होती है और कंघी से बाल खींचते हैं तभी तो दर्द होता है। मेडिकर एंटी-लाइस ट्रीटमेंट ले आओ। इसके 100% नेचुरल एक्टिव्स जुएं निकाले प्यार से, अब 5 रुपए में भी। ब्रेकनंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि 10वी नंतर करिअरची निवड कशी कराल, त्याचबरोबर इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या स्पर्धा परीक्षांसाठी यश कसं प्राप्त कराल याविषयी आज आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत नितीन सर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. नितीन सर, खरं तर आपण एकूणच इंजिनिअरिंग मेडिकल बद्दल बोललो, त्याचबरोबर 10वी नंतर कसं करिअर आपण करू शकतो ह्याबद्दल बोललो. पण तुमच्या अकॅडमीमध्ये, खास करून दिशा अकॅडमीमध्ये वाईमध्ये तुम्ही निवासी ब्रांचेसही चालवतात, अनिवासी ब्रांचेस देखील चालवतात. याबद्दल मला तुमच्याकडनं अजून जाणून घ्यायचंय. नक्कीच. 10वी नंतर मुलांच्या करिअरच्या प्लॅननुसार आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये आमच्या कनेक्टेड काही वर्कआउट करतोय. पण त्याच्यासाठी वेगवेगळ्या डिव्हिजन्स तयार केले गेले आहेत. गुरुकुल डिव्हिजन, सुप्रीम डिव्हिजन, टार्गेट डिव्हिजन अशा वेगळ्या डिव्हिजन्स आहेत. गुरुकुल डिव्हिजन ही स्पेशली काय वर्कआउट करते की ज्या मुलांना फक्त बोर्डवर फोकस करायचे, की ज्यांच्या बोर्डचे पर्सेंटेज इम्प्रूव्ह करायचे आहेत याच्यावर काम करणारी, ज्यांना 10thला मिनिमम 60% मार्क अपेक्षित आहेत. सेकंड डिव्हिजन आहे ती सुप्रीम डिव्हिजन. या सुप्रीम डिव्हिजनमध्ये आपण मुलांच्या 12वीच्या बोर्डबरोबर त्यांच्या पॅरलल काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याला डिफेन्समध्ये करिअर करायचं आहे, एखाद्याला आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचं आहे, कुणाला फाईन आर्ट्समध्ये करिअर करायचं आहे, अशा टाईपमध्ये असेल तर काय, त्याचबरोबर कुणाला ॲनिमेशनमध्ये करिअर करायचं आहे, या प्रकारच्या एंट्रन्स एक्झामवर फोकस करायचं असेल किंवा कम्प्युटर बेस्ड असेल अशा लेवल्सवर आपण काम करतो. ही सुप्रीम डिव्हिजन ॲक्च्युली वर्कआउट करते. आणि थर्ड वन जी आहे ती टार्गेट डिव्हिजन. या टार्गेट डिव्हिजनमध्ये मात्र आम्ही 2 सेक्शन केलेत, एक इंजिनिअरिंग सेक्शन, एक मेडिकल सेक्शन. आणि मग इंजिनिअरिंग सेक्शनमध्ये पण आम्ही 2 लेवल केलेले आहेत, लेवल 1 आणि लेवल 2 आहेत. लेवल 1 ही फॉर स्पेशली IITच्या मुलांसाठी म्हणजे ॲडव्हान्स बॅचसाठी, आणि लेवल 2 ही JEE मेन म्हणजे महाराष्ट्रातल्या परीक्षांना फोकस करणारी असेल. ॲज इट इज मेडिकलमध्ये पण 2 लेवल केलेले आहेत. एक लेवल 1 आहे ती AIPMT आणि नीटच्या MBBS BDSच्या लेवलसाठी असेल, आणि लेवल 2 जी आहे ती BAMS पासून जे सगळे पॅरामेडिकलपर्यंत कोर्सेस आहेत यांच्यासाठी लेवल 2 केले. अशाप्रमाणे गुरुकुल, सुप्रीम आणि टार्गेट अशा 3 डिव्हिजनवर आम्ही 10th नंतर मुलांवर वर्कआउट करतोय. बरोबर. आणि ह्या गुरुकुल आणि सुप्रीम विभागामध्ये तुम्ही जवळपास 10 तास मुलांकडनं अभ्यास करून घेतात, हे खरं आहे का? अगदी खरं आहे. ते खरं तर 10 तास कंटिन्यू अभ्यास करायला पाहिजे असं नाहीये, कारण ह्या परीक्षांचा एक कॉन्सेप्ट आहे आणि त्या कॉन्सेप्टला काय वेनी जावं लागतं त्याचं फक्त डिस्ट्रीब्युशन ह्या तासांमध्ये केलं गेलं आहे. फॉर एक्झाम्पल 3 ते 3.5 तास एक कॉन्सेप्च्युअल टीचिंग आहे, त्यानंतर पुढचे 3-3.5 तास त्यांच्या एंट्रन्सवर वर्कआउट असेल की ज्या प्रकारच्या परीक्षा ती मुलं देणार आहेत त्या परीक्षांची तयारी, त्यांची MCQची किंवा ऑब्जेक्टिव्हची तयारी असते. सकाळी जे त्यांना 3 तास आपण बोर्ड लेवलचं किंवा कॉन्सेप्च्युअल शिकवतोय त्याचवर एंट्रन्सचे दुपारी वर्कआउट असेल, आणि मग इव्हिनिंग सेशन असतो तर त्यांचा डाऊट क्लिअरिंगचा, की जो मॉर्निंग आणि नून सेशनला त्यांचे जो काही अभ्यास झाला आहे याच्यावरचे असणारे त्यांचे क्वेश्चन्स, काही डाऊट्स, हे सगळे इव्हिनिंग सेशनला आपण क्लिअर करत असतो. आणि त्यानंतर लास्ट बॅच होतो त्यांचा सेल्फ स्टडीचा. असं 4 सेक्शनमध्ये मुलांच्या खरं अभ्यासाकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळे तास दिसताना मोठे दिसत आहेत, जास्त दिसत आहेत, पण खरं तितक्या शेड्यूलमध्ये काम करणं गरजेचंच आहे. बरोबर आहे. आणि अर्थातच यश प्राप्त करायचं असेल, आपलं उत्तम करिअर जर घडवायचं असेल तर मेहनत घेणं तितकंच आवश्यक आहे. आणि मला वाटतं दिशा अकॅडमीमध्ये एक योग्य प्रकारे चांगल्या फॅकल्टीच्या माध्यमातून तुम्ही शिक्षण देतात विद्यार्थ्यांना. टार्गेट विभाग हे नाव देण्यामागे काय उद्देश आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही 12 तास विद्यार्थ्यांकडनं अभ्यास करून घेता? ॲक्च्युली छान प्रश्न आहे तुमचा. खरं तर टार्गेट सेक्शन म्हणणं काय, तर मुलांना एखाद्या कुठल्या तरी गोष्टीला आपण एम समोर ठेवून त्या फोकसवर करायला गेलं तर नक्कीच मुलं त्या अँगलनी अभ्यास करायला लागतील, म्हणून खरं तर टार्गेट नाव देणं असं भाग आहे. आणि आपण मगाशीच बोलल्याप्रमाणे 10 किंवा 12 तास आहेत. बऱ्याच मुलांना असं वाटतं की बोर्डाचा अभ्यास वेगळा आहे आणि एंट्रन्सचा अभ्यास वेगळा आहे. तर मला थोडीशी मुद्दाम ही संकल्पना क्लिअर करायची सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी की बोर्ड स्टडीज आणि एंट्रन्स स्टडीज हा वेगळा काही नाही. कॉन्सेप्ट हा एकच आहे आणि त्या कॉन्सेप्टवर तुम्हाला 2 प्रकारच्या परीक्षा द्यायच्यात. एक सब्जेक्टिव्ह, दुसरी ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असणार आहे. सब्जेक्टिव्ह परीक्षा बोर्डसाठी आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षा तुमची एंट्रन्ससाठी असणार आहे. त्यामुळे संकल्पना समजून घ्या आणि दोन्ही अँगलने तुम्ही काम करा, बस. वेगळं काही करायची गरज लागणार नाही आणि फोकस वर्क असावं म्हणून ती टार्गेट बॅच असेल. बरोबर. अर्थातच आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर आपण फिंगरप्रिंट्स बद्दलही जाणून घेणार आहोत तुमच्याकडनं, आणि ही नेमकी टेस्ट काय आहेत, ॲबिलिटी टेस्ट काय आहेत हे देखील आपल्याला जाणून घ्यायचे पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. हर सफर का साथी मिराज पराठा के साथ साथ उपलब्ध है मिराज नमकीन 400 ग्राम के बड़े पैक में। घर बैठे ऑर्डर कीजिए www.mirajonlinestore.com। मिराज पराठा और मिराज नमकीन। बेजार बेजार वेदनेने बेजार. जेव्हा वेदना देतात बॉडीला ओझं, तेव्हा प्रदीर्घ आरामासाठी नवीन झंडू जेल. ह्याचा आयुर्वेदिक फॉर्म्युला कंबरदुखीवर 2.5 पट अधिक प्रभावी. झंडू जेल लावा, वेदना पळवा.
नवीन जंडू जेल. आता नवीन जंडू स्प्रे लावा, तात्काळ दुखणं वेदना पळवा. अनारदाना गोळी, हिंग पेढा, मेथी लिंबू व इतर स्वादांमध्ये उपलब्ध पतंजली पाचक पचन वाढवी, पचनतंत्राला निरोगी बनवी. एंड्युरा मासच्या मदतीने योग्य वजन मिळवून मिळवला नवीन कॉन्फिडन्स, मिळवली नवीन पर्सनॅलिटी. एंड्युरा मास, वर्षानुवर्षांचा भरवशाचा वेट गेनर. या घरात देवीला स्थान नाही. जर देवीच नाही तर देवाऱ्याचं काय काम या घरात. श्रद्धेच्या लढाईची नवी कहाणी. कुलस्वामिनी, सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता स्टार प्रवाहवर. माझा डिओ जास्त चालतो. माझा डिओ स्ट्रॉंग स्मेलचा. ॲडिक्शन मध्ये आहे 2 परफ्यूमचा अनोखा संगम. ॲडिक्शन स्ट्रॉंग वासाचा जास्त चालतो. हे बघ, ब्रेकअप आणि लग्न मोडणे यात जमीन आसमानचा फरक. पण तो जमीन आसमानाचा काय फरक आहे तो समजून सांग ना मला. ओ बाबा, सांगा ना तुम्ही. मला एक डोसा चालेल. कूल. सुगंधही खूप चांगला आहे. ठेवतो कूलम कूल, नवीन वाइल्ड स्टोन कूल डार्क. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. 10वी नंतर करिअरची निवड कशी कराल, त्याचबरोबर इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या प्रवेश परीक्षांमध्ये यश कसं मिळवाल याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. नितीन सर, अर्थातच फिंगरप्रिंट्स किंवा ह्या इनॅक्ट टेस्ट ज्या तुम्ही घेतात त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि त्याच्यातनं नेमका विद्यार्थी खरंच आपलं करिअर योग्य दिशेने करू शकतो का? की खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं मी मगाशीच म्हणाल्याप्रमाणे ॲबिलिटी आयडेंटिफाय करण्यासाठी आपण फक्त शाळांच्या एक्झामच्या मार्कांवर मुलांच्या करिअर सगळं ट्रॅक ठरवतो. जसं मी मगाशी म्हणालो की 80% 90% पडले की डॉक्टर्स, इंजिनियर, CS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण करू जातो. पण त्याला एक दुसरं वाक्य मी कनेक्ट केलं होतं की या पर्सेंटेजची मुलं कोणताही कोर्सला पाठवलं तर ती कोर्स कंप्लीट करतील, पण करिअर करतील का हे सांगू नाही शकत. त्यामुळे शिकणं आणि करिअर करणं डिफरंट गोष्टी आहेत. याच्यातलाच गॅप आयडेंटिफाय करायचं काम खरं तर ही युनिट टेस्ट किंवा ही डर्मॅटोग्राफिक टेस्टची खरं काम करते. याचं एक थोडक्यात सांगेन. खरं तर ह्याचं सायन्स खूप डीप आहे, पण एक अगदी बेसिक टर्म्समध्ये सांगेन की आपल्या हातांच्या बोटांवर फिंगरप्रिंट्स असतात आणि 3 प्रकारच्या फिंगरप्रिंट्स आहेत. वर्ल्स चक्राकार भाग आहेत, लूप लंब गोलाकार आणि आर्क कमानीसारखे भाग आहेत. आणि आपल्या बोटांचं कनेक्शन आपल्या ब्रेनच्या लोबशी असतं. ब्रेनचे 5 लोब आहेत, प्रीफ्रंटल, फ्रंटल, परायटल वगैरे असे 5 लोब आहेत आणि प्रत्येक बोट प्रत्येक लोबशी कनेक्टेड आहे. त्याचे झोन्स कनेक्टेड आहेत. जसं आपला अंगठा आहे हा ऍक्शन झोनशी कनेक्टेड आहे, इंडेक्स फिंगर आहे थॉट प्रोसेसशी कनेक्टेड आहे, मिडल फिंगर आहेत ह्या सगळ्या कायनेस्थेटिक्सशी कनेक्टेड आहेत, रिंग फिंगर आहेत ह्या ऑडिओशी कनेक्टेड आहेत आणि लिटल फिंगर्स ह्या व्हिज्युअलशी कनेक्टेड आहेत. आणि त्यातल्या प्रत्येकाची परत ऍक्शन आणि प्रत्येक प्रोसेस ठरलेली असते. जसं इमॅजिनेशन कुठं आहे, लॉजिक कुठं आहे वगैरे या सगळ्या गोष्टी राहतात. पण याच्यातनं मुलांच्या ब्रांचेसशी कनेक्टेड आपण सगळ्या डिटेल गोष्टी जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्या मेकॅनिकल इंजिनिअरकडे काय ॲबिलिटी असायला पाहिजेत, तर त्याचं लॉजिक स्ट्रॉंग पाहिजे, त्याचं 3D चांगलं पाहिजे आणि त्याचं ग्रॉस मोटर स्किल चांगलं पाहिजे. या 3 जर गोष्टी चांगल्या असतील तर तो परफेक्ट मेकॅनिकल इंजिनियर होऊ शकतो. कम्प्युटर इंजिनियर व्हायचं असेल तर काय चांगलं पाहिजे, लॉजिकमध्ये रिव्हर्स पाहिजे, 3D मध्ये रिव्हर्स पाहिजे आणि फाईन मोटर स्किल चांगलं असेल पाहिजे. असं ॲलोपॅथीमध्ये करिअर करायचं असेल तर काय, लॉजिक, 3D, 2D आणि त्याचा पीपल कनेक्ट हा चांगला असेल पाहिजे. असं प्रत्येक सेक्शनसाठी काही ना काहीतरी ॲबिलिटी आयडेंटिफाय केल्या गेल्यात आणि त्याच्यानुसार त्या मुलांची करिअर्स होतात. अन्यथा ही मुलं फक्त कोर्स चांगला अकॅडमिकली चांगलं करतील पण त्यानंतर करिअरची सेटलमेंट आहे ही त्यांची त्या लेवलला चांगली होणार नाही. आणि म्हणून ह्या युनिट टेस्ट आपल्याला फायदेशीर. बरोबर. म्हणजे थोडक्यात 10वी नंतर ह्या टेस्ट करायच्या, ह्या टेस्ट झाल्यानंतर आपण योग्य ते करिअरची दिशा निवडायची आणि त्यानंतर हा कोर्स करायचा. येस, म्हणजे टेस्ट केल्यानंतर कोर्स निवडायचा आणि अकॉर्डिंग टू कोर्स मग तुम्ही इन्स्टिट्यूट निवडू शकता कोणत्या कॉलेजला जायचं. मग क्रम असाच पाहिजे की ॲबिलिटी आयडेंटिफाय करा, ॲबिलिटीनुसार कोर्स आयडेंटिफाय करा आणि कोर्सनुसार तुम्हाला आवश्यक असणारे कॉलेजेस, इन्स्टिट्यूट्स किंवा काही जे असेल ते कंटेंट तुम्ही शोधा. खरं आहे. म्हणजे उत्तम करिअर घडवण्यासाठी हे जर आपण डिझाईन केलं आपलं करिअरचं तर नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर अजून एक प्रश्न ह्या अनुषंगाने, तो म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या तयारीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेमका भविष्यात कसा फायदा होऊ शकतो आणि काय बदल होऊ शकतात? नक्की
हा पण खूप चांगला प्रश्न आहे. बेसिकली काय, जसं आम्ही आता तिथं वर्कआउट करतो, तुम्ही मगाशी म्हणालात की 10 तास 12 तास मुलांकडून अभ्यास करून तुम्ही घेता. खरं तर जी मुलं या कॉर्पोरेट फील्डमध्ये आता उतरणार आहेत यांना भविष्यात इतके तास काम पण करावंच लागणार आहे. आणि आज आत्ता अभ्यास करताना जर त्या लेवलनी मुलं काम नाही करू शकली तर मग कदाचित पुढे ती करिअरला तेवढी सेट होऊ शकत नाही. मे बी कदाचित एखाद्या मुलाचे 10 तास 12 तास वर्किंग करताना अकॅडमिक मधले मार्क थोडे कमी येतील, पण त्यांचं जे बॉडी क्लॉक सेट होईल, हे बॉडी क्लॉक त्यांना पुढे आयुष्यासाठी प्रत्येक स्टेपला हे मदतीचे ठरणार आहे. आणि म्हणून ही वर्कस्टाईल त्यांची आत्तापासून डेव्हलप असायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा मुलाला सेन्स यायला पाहिजे आणि त्याची अनालायझिंग सिस्टीम, आपण विचारांची जी काही मूलभूत क्षमता म्हणू, ती डेव्हलप होण्यासाठी खरं या पॅटर्न प्रमाणे मुलांनी गेलं पाहिजे. आणि तो आम्हाला कॉन्फिडन्स नक्की आहे की इतके तास मुलांनी वर्कआउट केल्यानंतर कदाचित त्याचे काही मार्क कमी आले तरी ही मुलं त्यांच्या इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला अगदी वेल लेवलला काम करतात आणि त्या पद्धतीने ती पुढे करिअर खूप चांगलं करतायत. बरोबर. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही आज वाई सारख्या ठिकाणी दिशा अकॅडमी चालवतात. अनेकदा असं होतं की ग्रामीण भागातल्या मुलांना शहरात येणं शक्य नसतं, मात्र वाईमध्ये ते सहज शक्य आहे. ह्या सगळ्यांनाच म्हणजे शहरातील विद्यार्थी देखील खरं तर तुमच्या अकॅडमीमध्ये येऊन शिकू शकतो, त्याचबरोबर ग्रामीण भागातील पण ह्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पालकांना काय संदेश द्याल ह्या निमित्ताने? अगदी खरं तर ग्रामीण भागातल्या मुलांकडे पोटेन्शियल खूप चांगलं आहे आणि मला त्याच्याबद्दल अभिमान आहे की वाई हे निमशहरी गाव आहे आणि ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मुलं पोटेन्शियल असणारी मुलं आहेत. शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये फार काही बौद्धिक क्षमतांमध्ये फरक आहे असं नक्की नाही, फक्त एक फिअर आहे वेगळा आणि एखाद्याबद्दलचा अवेअरनेस नाहीये, म्हणून ती मुलं स्पीडमध्ये कमी आहेत किंवा रिझल्टमध्ये कमी आहेत. तिथं ती भीती त्यांची परीक्षांची कमी झाली, इन्फॉर्मेशन प्रॉपर त्यांना गेली तर मला वाटतं ही नक्कीच मुलं सक्सेस होऊ शकतील. मला ह्या ग्रामीण भागातल्या सगळ्याच मुलांना आणि निमशहरी शहरी भागातल्या मुलांनी मेसेज असा द्यायचा आहे की तुम्ही टार्गेटेड वर्क करा, एक प्री प्लॅन तयार करा. स्पर्धा परीक्षा ह्या तुम्हाला स्वतःहून करायच्या परीक्षा आहेत तिथं, त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला मागं लागून कुठलाही रिझल्ट तुम्हाला येणार नाही. तिथं कोणीही पाठीमागं लागलं तर तो रिझल्ट नक्कीच येत नाही. तर तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन काम केलं तर रिझल्ट तिथे येणार आहे. आणि बेसिकली फक्त टाइम आणि प्रेशर या दोन गोष्टी जपा आणि एच आणि आर, एच फॉर ऑनेस्टी, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, कोणतीही जबाबदारी घ्या आणि ती प्रामाणिकपणे पार पाडा, तुम्हाला यश नक्की मिळणार. नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही दिलेलं हे मार्गदर्शन नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना पटलं असेल आणि पालकांना देखील पटलं असेल. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथे संपतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.